राजकारणातील एकमेकांचे पारंपरिक शत्रू अशी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंची ओळख। हे दोन्ही नेते महायुतीत आहेत, मात्र गणेश नाईकांनी नुकतंच एक विधान केलं आणि त्यानंतर मोठं राजकारण रंगलं। शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महापालिकेत सत्ता आणायची असल्यास रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं गणेश नाईक म्हटले। आणि त्यानंतर काय घडलं याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। आत्ताशी कुठे पितृपक्षाला सुरुवात झाली, मग नवरात्र येईल आणि त्यानंतर दसरा, मग आत्ताच रावण दहन आठवण्यामागचं कारण काय असा प्रश्न कुणालाही पडेल। तर रावणाची आठवण होण्यामागचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सुरू असलेलं राजकीय रामायण। ठाणे महापालिकेत सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावंच लागेल असा शाब्दिक बाण सोडलाय वनमंत्री आणि भाजपनं ठाण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर सोपवली आहे त्या गणेश नाईकांनी। आता गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये सुरू असलेलं राजकीय रामायण सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे गणेश नाईकांचा शाब्दिक हल्ला एकनाथ शिंदेंसाठीच होता असा कयास सगळ्यांनीच लावायला सुरुवात केली आहे। जनता दरबाराच्या माध्यमातून आधीच गणेश नाईक यांनी शिंदे गटाला आव्हान दिलंय। राजकारणात एकमेकांचे पारंपरिक शत्रू म्हणून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांची ओळख आहे। वरिष्ठांनी युतीचा आग्रह धरलाच आणि युतीच्या बोलणीत तुम्हाला सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेन असंही गणेश नाईक यावेळी म्हणाले आहेत। तर गणेश नाईक यांनी केलेल्या वक्तव्यावर खासदार श्रीकांत शिंदेंनी सावध प्रतिक्रिया दिली। तर मनभेद निर्माण होतील असं वक्तव्य कुणीही करू नये अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळेंनी फटकारलं। आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही, आम्ही कार्यकर्ते खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल। आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही, आम्ही कार्यकर्ते खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल। कुणी असं स्टेटमेंट करू नये, कारण महायुती ही अत्यंत आमच्याकरता प्राथमिक आहे, प्रथम प्राधान्यावर आहे। आम्ही प्रायमरी प्राधान्य दिलेलं आहे आणि टॉप प्राधान्य महायुतीला दिलेलं आहे। त्यामुळं कुणी या राज्यामध्ये महायुतीला किंवा महायुतीच्या नेत्यांना किंवा महायुतीमधील पक्षांना आपसामध्ये मनभेद तयार होणार नाही। एखादा मतभेद राहू शकाल पण मनभेद तयार होणार नाही अशी कृती कोणी करू नये। गणेश नाईकांच्या वक्तव्यावर बोट ठेवत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीला चिमटा काढण्याची संधी साधली। रिव्होल्यूशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबई, क्रांती। ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत। आम्हाला माहिती आहे काय होणार आहे, रिव्होल्यूशन नेपाळ स्टाईल। रावण कोण? रावण मला वाटत नाही ते ठाण्यातले जे प्रमुख नेते आहेत सत्ताधारी पक्षाचे त्याला ते रावण म्हणण्याची हिंमत दाखवत। राम कोण? रावणाचं दहन करायला रामाला यावं लागेल, मग राम कोण? पण मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचं, मलाही भुक्यांनी खायची आणि जनतेसमोर उगाच डोळे दाखवायचे। ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला आहे। शिंदेंची शिवसेना ही भाजपची सत्तेतली पार्टनर आहे आणि पार्टनरचा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपनं गणेश नाईकांना ताकद दिली। त्यामुळे ठाण्याचा नेमका वाघ कोण हे ठरवणारी ठाणे महापालिकेची निवडणूक असेल। हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे।